नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सत्ता, सत्तेचा अर्थ, सत्तेची वैशिष्ट्ये आणि सत्तेचा प्रकार याविषयीची चर्चा करणार आहोत. एकंदर राज्यशास्त्रातच नव्हे तर आपल्या दैनंदिन अशा संवादामध्ये सुद्धा आपण सत्तेची चर्चा वारंवार करत असतो. पण नेहमीच आपण त्यावेळेला जेव्हा ही चर्चा करतो तेव्हा सत्तेचा शास्त्रीय अर्थ डोळ्यासमोर ठेवून ती चर्चा करतो अशातला भाग नाही. राज्यशास्त्र या विषयाचा गाभाच सत्ता आहे, पण त्या विषयाच्या जाणकारांची सत्तेच्या अर्थाबद्दल एकवाक्यता नाही. म्हणजे इतर संकल्पनांच्या बाबतीमध्ये जसं राज्यशास्त्रामध्ये मतभिन्नता आहे, तसंच सत्ता या विषयाच्या संदर्भामध्ये किंवा सत्ता या संकल्पनेच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्यशास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळी मतं असलेली आपल्याला दिसतात. सत्ता आणि अधिसत्ता या संकल्पनांचा विचार जो आहे तो फार पूर्वीपासून होतोय. अगदी प्लेटो अरिस्टॉटलच्या कालखंडापासून सत्ता हा राज्यशास्त्रीय चिंतनाचा मध्यवर्ती भाग राहिलेला आहे. या पारंपरिक मांडणीपेक्षा आधुनिक राज्यशास्त्रज्ञांच्या मांडणीमध्ये जर फरक शोधायचा झाला तर असं म्हणता येईल की सत्ता, प्रभाव आणि अधिसत्ता या तीन संकल्पना एकमेकांपासून वेगळ्या काढून त्यांचा विचार पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये फारसा झालेला नव्हता. तो आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी किंवा आधुनिक राजकीय विश्लेषणाचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी तो केला असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं असं की प्लेटो, हॉब्स, कार्ल मार्क्स यासारख्या विचारवंतांनी सत्तेचा अभ्यास हा मॅक्रो लेवलवरती केला, ज्याला साकलिक अभ्यास म्हटलं जातं. समग्र अशा पद्धतीचा अभ्यास या विचारवंतांनी केलेला दिसतो. तर 1950 नंतरच्या कालखंडामध्ये मेरियम असेल, लासवेल असेल, कापलान असतील, यासारखे जे विचारवंत होते, या विचारवंतांनी सत्तेचा सौक्ष्मिक अभ्यास, ज्याला मायक्रो लेवलवरचा अभ्यास असं म्हटलं जातं, तर तो केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. प्लेटोच्या रिपब्लिकमध्ये अशा म्हणजे आदर्श समाजाचं रेखाटन आहे जिथल्या पालक राज्यकर्त्यांची अधिसत्ता ही अमर्याद असेल. हॉब्सनं सुद्धा लेविएथन हा जो आपला ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये सार्वभौम निरंकुश ते खालच्या सुसंबद्ध अशा समाजाचं चित्रण केलेलं आहे. मार्क्सनं राज्यकर्ता, भांडवलदार वर्ग आणि शोषित कामगार वर्ग यांच्यातील शीतयुद्धाच्या आधारावरती समाजाचं वर्णन केलं आणि सत्तेच्या साकलिक संबंधांचा एक असा व्यापक असा आकृतीबंध ज्याला आपण म्हणतो तो मांडण्याचा प्रयत्न केला. आधुनिक राज्यशास्त्रज्ञ सत्तेच्या बाबतीमध्ये एक गृहीतक समोर ठेवतात. ते म्हणजे समाजामध्ये साधन सामुग्रीची विभागणी ही नेहमी विषम प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसते. तशीच सत्तेची वाटणी सुद्धा नेहमी विषम प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसेल. सत्तेची ही विषम वाटणीच समाजातल्या सर्व सत्ता संबंधांचा आधार असते असं आपल्याला म्हणता येईल. समाजात काही व्यक्ती अन्य व्यक्तींपेक्षा वरचढ असतात आणि त्या वरचढ व्यक्ती इतरांवरती वर्चस्व गाजवत असतात. त्यांना आपल्या इच्छेनुसार वागायला ते भाग पाडत असतात. या वरचढ व्यक्तींना सत्ताधारक, त्याला पॉवर होल्डर असं म्हणतात, आणि त्यांच्या इच्छेनुसार वागणारे जे असतात त्यांना सत्ताग्राहक म्हणजे पॉवर ॲड्रेसी असं म्हटलं जातं. हे जे सगळं प्रतिपादन आहे त्याच्या मुळाशी राज्यशास्त्रज्ञांची अशी धारणा आहे की समाजामध्ये सत्ताधारक नेहमीच अल्पसंख्य असतात आणि सत्ताग्राहकांची संख्या ही बहुसंख्य असते. या मूढभर सत्ताधारकांसाठी अभिजन किंवा श्रेष्ठी, ज्याला इंग्रजीमध्ये इलिट अशी संज्ञा वापरली जाते. या अर्थानं समाजसत्ता ही नेहमी अभिजन सत्ता असते असं आधुनिक राज्यशास्त्रज्ञांचं गृहीत कृत्य आहे.
त्यांच्या मते सत्तांतर होतं ते फक्त एका अभिजन वर्गाकडनं दुसऱ्या अभिजन वर्गाकडे सत्ता जाते, एवढाच काय तो फरक होतो. सत्ता मात्र आहे तिथेच राहते असं त्यांचं म्हणणं होतं. आधुनिक राज्यशास्त्रातील सत्ता संबंधांच्या विश्लेषणाला आधारभूत असलेली दोन मुख्य सूत्र जी आहेत ती आपल्याला या सगळ्या विवेचनाच्या प्रारंभी समोर ठेवावी लागतील. त्यातलं पहिलं सूत्र असं आहे की सत्ताधारक आणि सत्ताग्राहक हे दोन्ही ज्या प्रसंगामध्ये उपस्थित असतील तिथेच सत्ता संबंध प्रस्थापित होऊ शकतात. म्हणजे दोन व्यक्ती असल्याशिवाय सत्ता संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणजे त्यापैकी कोणाच्याही एकाच्या अनुपस्थितीत दुसऱ्याचं अस्तित्व जे आहे ते संभवत नाही. त्यामुळे सत्ता संबंध निर्माण होण्यासाठी दोन माणसांची आवश्यकता असते. त्यातला एक सत्ताधारक होऊ शकतो आणि एक सत्ताग्राहक होऊ शकतो. एकच व्यक्ती जर उपस्थित असेल तर सत्ता ही संकल्पना संभवत नाही, हे पहिलं सूत्र आपल्याला सांगता येईल. याला सत्तेचं आंतरसंबंधात्मक स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं, इंटर रिलेशनशिप ज्याला म्हणतात ते. दुसरं सूत्र जे आहे सत्तेचं ते म्हणजे सत्ता संबंध हे परिमाणनक्षम असतात, क्वांटिफायबल, म्हणजे ते मोजता येतात. याचाच अर्थ असा आहे की सत्ताधारक सत्ताग्राहकावरती किती वर्चस्व गाजवतो याचं काटेकोर मोजमाप जे आहे ते केलं जाऊ शकतं. आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी सत्तेच्या मोजमापनाच्या अनेक शास्त्रीय पद्धती आणि कसोट्या ज्या आहेत त्या सुद्धा विकसित केलेल्या आपल्याला दिसतात. सत्ता आणि अधिसत्ता या दोन अलीकडच्या कल्पना आहेत, आधुनिक मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं, आणि त्यांची संकल्पनात्मक स्पष्टता किंवा त्या बाबतीतली एकवाक्यता कुठल्याही राज्यशास्त्रज्ञामध्ये आपल्याला आढळत नाही. रॉबर्ट डहाल, हर्बर्ट सायमन, लॉसवेल, कपलान यासारख्या विचारवंतांनी सत्तेचा वापर हा म्हणजे एका अर्थानं त्यांनी केलेला आहे. तर मॅक्स वेबर, मेरियम सारखे जे लेखक आहेत त्यांनी भिन्न अर्थांनी वेगवेगळ्या सामाजिक आंतरक्रियांमधलं संसूचन उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. त्या दृष्टीनं दोन्ही संकल्पनांचा स्वतंत्र विचार करणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण फक्त सत्तेची अर्थ आणि वैशिष्ट्ये किंवा प्रकार एवढ्यापुरताच हा व्हिडिओचा भाग मर्यादित ठेवलेला आहे. अधिसत्ता ही सत्तेपेक्षा जास्त टिकाऊ असते, पण जेव्हा सत्तेला अधिमान्यता मिळते तेव्हाच त्याचं अधिसत्तेमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे सत्ता प्लस अधिमान्यता बरोबर अधिसत्ता, अथॉरिटी असं आपल्याला म्हणता येईल. सत्तेला पॉवर ही संकल्पना इंग्रजीमध्ये पॉवर म्हणतात. अधिमान्यता म्हणजे लेजिटिमसी. सत्तेला जेव्हा अधिमान्यता मिळते, लेजिटिमेट होते सत्ता, पॉवर, तेव्हा त्याच्या अथॉरिटीमध्ये अधिसत्तेमध्ये रूपांतर होत असतं. सत्तेची व्याख्या करायची झाली तर अगदी ढोबळ सहज अशी व्याख्या करता येऊ शकते. ती म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला वर्तन करायला लावण्याची क्षमता किंवा पात्रता म्हणजे सत्ता. ही कामचलाऊ व्याख्या. म्हणजे आपली इच्छा दुसऱ्यावरती लादता येणं याला आपण सत्ता असं म्हणू शकतो. सत्ता संपादन करणं आणि ती वापरणं हा मानवी स्वभाव आहे आणि कुटुंब जीवनापासून आंतरराष्ट्रीय सहजीवनापर्यंत सगळ्या पातळींवरती तो व्यक्त झालेला आहे. राज्यशास्त्रानं सर्वच काळामध्ये सत्तेचा अर्थ, सत्ता प्राप्त करण्याची साधनं, तिचं स्वरूप, सत्तेची कार्य आणि सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या स्पर्धेचं किंवा संघर्षाचे जे परिणाम आहेत त्या बाबींची चर्चा केलेली आहे. सत्तेच्या पाठीशी कोणती अधिबलनं म्हणजे सँक्शन्स ज्याला आपण म्हणतो असतात याची सैद्धांतिक मांडणी सुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसते. सत्ता ही संकल्पना प्राचीन कालखंडापासून अभ्यासली जाते. मॅकियावेलीनं सत्तेचा अभ्यास केलेला होता किंवा सत्ता ही मध्यवर्ती संकल्पना आहे अशा पद्धतीची भूमिका मॅकियावेलीने मांडली.
आधुनिक वर्तनवादी अभ्यासक जे आहेत ते तर या संकल्पनेला संपूर्ण राज्यशास्त्राची गुरुकिल्ली मानतात आणि त्यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक सत्तालक्षी दृष्टिकोन, पॉवर अप्रोच ज्याला आपण म्हणतो, तो विकसित केलेला आहे. हॅरल्ड लासवेल हा सत्तालक्षी दृष्टिकोनाचा संस्थापक समजला जातो. राज्यशास्त्र म्हणजे सत्ता संबंधांचा अभ्यास असं गृहीत धरून सत्तेची साधनं, सत्ता शोधक आणि सत्ताधारी यांचा समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय अभ्यास या दृष्टिकोनामध्ये केला जातो. लासवेल आणि कपलान यांची अशी भूमिका होती की सत्ता ही संकल्पना राज्यशास्त्रातली मूळ संकल्पना आहे. राजकीय प्रक्रियेचा अर्थ राजकीय सत्तेला आकार देणं, तिचं वितरण करणं आणि अंमलबजावणी करणं असा होतो. सत्तेची आकारणी आणि भागीदारी यांचा अभ्यास अनुभवसिद्ध पद्धतीनं करणारं शास्त्र हे लासवेल आणि कापलान यांच्या मते राज्यशास्त्राचं खरं स्वरूप आहे. अर्थात संपूर्ण राजकीय विश्लेषण सत्ताविषयक असतं असा याचा अर्थ नाही. त्यात मूल्य असतात आणि त्या मूल्यांच्या आधारे घेतले जाणारे जे निर्णय आहेत तसेच ते निर्णय घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा अंतर्भाव असतो. पण या प्रक्रियांमधून रूपांतर निर्णयामध्ये घडतं आणि संस्थांची निर्मिती किंवा स्थापना होत असते. त्यामध्ये व्यक्तींच्यामध्ये जे संबंध उद्भवणं भाग पडतं ते सत्तेच्या अवलंबावरतीच आधारित असतात असं सत्तावाद्यांना वाटतं. त्यांच्या मते राजकीय संबंध हे मूलतः सत्ता संबंध असतात. राजकारण ही एक गतिमान प्रक्रिया आहे. व्यक्तीतील संबंधांचं स्वरूप बऱ्याच वेळेला परस्पर विरोधी असतं. या आंतरसंबंधातील संघर्ष किंवा तेढ मिटवणं हे राजकारण नावाच्या गतिमान प्रक्रियेचा एक हेतू असतो किंवा एक प्रयोजन असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच राजकारणाचा संबंध हा व्यक्तींमधील संघर्ष निवारणाशी असतो. व्यक्ती आपल्या राजकीय व्यवहारातून किंवा वाटाघाटींमधून सत्तेचा शोध घेत असते. सत्तालक्षी दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रिया अभ्यासनाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्यामुळे राजकारणाचं गतिमान स्वरूप जे आहे ते गतिमान स्वरूप आपल्याला अभ्यासता येतं. केवळ संस्थांचे घटक किंवा कार्य असा तो पुस्तकी अभ्यास न राहता राजकारणाच्या रणमैदानावरती जे काही प्रत्यक्ष घडत असतं ते अध्ययनाच्या चिमटीत अचूक पकडण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य या दृष्टिकोनातून अभ्यासकाला लाभतं. तसंच ज्यांच्यावरती सत्ता गाजवली जाते त्यांच्या वर्तनामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये जो बदल घडलेला असतो त्यामागच्या शक्ती प्रवाहांचा शोध या सगळ्या अभ्यासातून घेता येतो. म्हणून सत्तालक्षी दृष्टिकोन राज्यशास्त्रामध्ये महत्वाचा आहे अशी भूमिका सत्ता संबंधांचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी मांडलेली आपल्याला दिसते. आता सत्ता म्हणजे नेमकं काय? बर्ट्रांड रसेल यांनी सत्तेची जी व्याख्या केलेली आहे ती साधी सोपी सरळ, मगाशी मी म्हटलं तसं की अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता, अशा पद्धतीचं वर्णन रसेलनं सत्तेचं केलेलं आहे. म्हणजे आपली इच्छा दुसऱ्यावरती लादता येणं याला आपण सत्ता म्हणूया. ही झाली सत्तेची कामचलाऊ व्याख्या. राज्यशास्त्रासाठी अधिक विशिष्ट आशयाची व्याख्या करावी लागेल असं वर्तनवाद्यांचं म्हणणं होतं. म्हणजे बर्ट्रांड रसेलची ही जी व्याख्या आहे ती पुरेशी आहे अशातला भाग नाही. राजकीय सत्तेचं स्वरूप माणसाच्या निसर्गावरील सत्तेपेक्षा किंवा माणसावरील एकतर्फी वर्चस्वापेक्षा वेगळं असतं. तिच्यात सत्ताधारका इतकाच सत्ताग्राहकाचाही सहभाग असतो. आणि म्हणून आर.एस. टॉनीनं जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की व्यक्ती किंवा गट जिच्या बळावरती अन्य व्यक्तींचं किंवा गटांचं वर्तन आपल्या इच्छेप्रमाणे बदलून घेऊ शकतात अशी क्षमता म्हणजे सत्ता. डेव्हिड ईस्टनने ही अशाच प्रकारची व्याख्या केलेली आहे. तो असं म्हणतो की एक व्यक्ती किंवा गट जेव्हा स्वतःच्या इच्छेनुसार इतरांच्या कृती निर्धारित करतो तेव्हा त्यांच्यातील जे संबंध निर्माण होतात त्याला सत्ता असं म्हटलं जातं. लॉसवेलनं
सत्ता म्हणजे निर्णय निर्मितीतील सहभाग असं म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो की निर्णय निर्मिती ही दोन किंवा अधिक व्यक्तींमधली आंतरक्रिया असते. इतर व्यक्तींनी कोणत्या धोरणांचा पाठपुरावा करायचा हे त्यातून ठरतं आणि त्यामुळे निर्णय निर्मिती प्रक्रियेतील सहभाग या अर्थानं सत्ता ही आंतरव्यक्ती संबंधी ठरते असं अशी व्याख्या जी आहे ती लॉसवेलनी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. आता मग सत्तेची कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील? एक 4-5 प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सत्तेची सांगता येतात. एक म्हणजे सत्ता संबंधात्मक असते. आता संबंधात्मक असते म्हणजे नेमकं काय की अनेकदा व्यक्तींच्या मालकीच्या असलेल्या ज्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ साधनं, तिच्याकडे असलेली पैसा किंवा सामर्थ्य यासारखे जे गुण असतात त्याला आपण त्या व्यक्तीची सत्ता म्हणतो. आपल्याला असं वाटतं की ती त्या व्यक्तीची सत्ता आहे, पण सत्ता ही एकट्या माणसापाशी कधीच नसते, कारण ती कोणावर तरी असावी लागते. म्हणजे सत्तेसाठी 2 माणसांची गरज असते, एक सत्ता धारण करणारा आणि दुसरा म्हणजे सत्ता गाजवणारा, म्हणजे सत्ता ग्राहक आणि सत्ता धारक असे 2 व्यक्ती जेव्हा असतील तेव्हाच सत्ता संबंध हे प्रस्थापित होत असतात. म्हणजे सत्ता ही संबंधात्मक असते. म्हणजेच ती सत्ता हे किमान 2 किंवा जास्तीत जास्त कितीही माणसांच्या मधील संबंधातून व्यक्त होत असते असं आपल्याला म्हणता येईल. माणसाच्या मालकीच्या काही वस्तूंमध्ये किंवा त्याच्या गुणांमध्ये आपण ती बघतो, कारण त्यातून तिच्या अंगी सत्ता वापरण्याची क्षमता आलेली असते. ते तिच्या सत्तेचे मूलस्रोत किंवा अधिबलन असतात. ती खरी सत्ता नाही. ती जेव्हा इतर व्यक्तींवरती वापरते तेव्हा त्या मूलस्रोतांचा दरवेळी वापर करावा लागतोच असंही नाही. म्हणजे सत्तेचा, गुणांचा किंवा सामर्थ्याचा, पैशाचा वापर प्रत्येक वेळेला करावाच लागेल असंही नाही. ते त्याचे गुण असतात एका अर्थानं सत्ताधारकाचे. त्यामुळे सत्ता ही संबंधात्मक असते असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जशी सत्ता संबंधात्मक असते तशी ती वर्तनात्मक सुद्धा असते, बिहेवियरल सुद्धा आहे. म्हणजे सत्ता ग्राहकाच्या वर्तनातून ती नेहमी व्यक्त होत असते. एखाद्यापाशी प्रचंड मोठं असं पाशवी सामर्थ्य आहे आणि दुसऱ्यापाशी गडगंज धनसंपत्ती आहे. या दोघांपैकी कोणाची सत्ता मोठी हे आपण कसं सांगणार? या मूलस्रोतांची तुलना करणं तसं अशक्य आहे. पण दोघांपैकी कोणाच्या इच्छेवरून किती लोक आपलं वर्तन बदलतात या माहितीच्या आधारानं त्यांच्यापैकी अधिक सत्ताशाली कोण आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. पाशवी बळाचा वापर करणाऱ्या माणसाकडून केलं जाणारं वर्तन आणि प्रचंड गडगंज अशी धनसंपत्ती असणाऱ्या माणसाकडून केलं जाणारं वर्तन, या दोघांच्या वर्तनाचा अभ्यास करून कोणाची सत्ता जास्त आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. या अर्थानं सत्ता ही वर्तनात्मक असते असं आपल्याला म्हणता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे सत्ता ही प्रसंग विशिष्ट असते. एखाद्या व्यक्तीची सत्ता आपल्याला विशिष्ट प्रसंगाच्या किंवा विशिष्ट भूमिकेच्या संदर्भामध्ये तपासावी लागते, कारण एकाच व्यक्तीची सत्ता भिन्न प्रसंगामध्ये कमी अधिक असते. पदामुळे जी सत्ता व्यक्तीला लाभते ती सत्ता पदावरती नसताना ती व्यक्ती वापरू शकत नाही. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्याला तो जोपर्यंत पदावरती आहे तोपर्यंत लोक मान देतात, पण एकदा निवृत्त झाला पदावरून की तो मान त्याला मिळेलच असं सांगता येत नाही. तसंच पोलिसांचं सुद्धा आहे, तसंच एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचं सुद्धा असू शकतं. म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती त्या पदावरती आहे तोपर्यंतच तिला त्या सत्तेचा वापर करता येतो किंवा त्याची सत्ता ही प्रभावी ठरू शकते. म्हणजे याचाच अर्थ सत्ता ही प्रसंग विशिष्ट असते. प्रसंग बदलला
की सत्ता संबंध बदललेले सुद्धा दिसते. 10 ते 5 या ऑफिसच्या वेळामध्ये असलेले सत्ता संबंध 5 नंतरच्या वेळेत असतीलच दोन व्यक्तींमधले असं सांगता येत नाही. म्हणजे सत्ता ही प्रसंग विशिष्ट असते असं आपल्याला म्हणता येईल. सत्तेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की सत्ता ही नेहमी मर्यादित असते. सत्ता एका मर्यादेच्या पलीकडे सत्ताधारकाला वापरता येत नाही. म्हणजे एका मर्यादेच्या पलीकडे लष्कर प्रमुख सैनिकांना आज्ञापालन करायला भाग पाडू शकत नाही. कारण त्यानं तसं केल्यास सैनिक उठाव करण्याची शक्यता असते. तसंच शासनही एका मर्यादेहून अधिक निर्बंध किंवा कराचं ओझं नागरिकांवरती लादू शकत नाही. कारण तसं केलं तर लोक त्याचा विरोध करतात किंवा प्रतिकार करतात. हा जागतिक अनुभव आहे. सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलेलं आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं सरकार शेतकऱ्यांना रेटू शकणार नाही हेही तितकंच खरं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे सत्ता ही नेहमी मर्यादित असते. ती कधीही अमर्याद पद्धतीनं गाजवली जात नाही. सत्तेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येतं की समाजातील एका व्यक्तीची सत्ता जेव्हा वाढते तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची सत्ता ही त्याच प्रमाणात कमी झालेली असते. म्हणजे नागरिक शासनाकडे विशेष अधिकार सोपवतात तेव्हा त्यांची सत्ता कमी झालेली असते अशातला भाग नाहीये. पण आपण घटनावादाकडे जर बघितलं तर हे सहज लक्षात येईल की कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ ज्या वेळेला आपले अधिकार वापरत नाही त्यावेळेला न्यायमंडळाचे अधिकार आपल्याला वाढलेले दिसतात. त्यातूनच न्यायिक सक्रियता निर्माण झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एकाचे अधिकार ज्या वेळेला एक कमी होतात तेव्हा दुसऱ्याचे अधिकार वाढतात. हे सत्तेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. सत्ता आणि प्रभाव या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या अधिबलनांवरती आधारित आहेत. सत्तेला अधिबलन असतात, सँक्शन्स असतात. प्रभावाला ती नसतात. नाहीतर दोघांची व्याख्या अपेक्षित वर्तन घडवून आणण्याची क्षमता असंच आहे. प्रभाव म्हणजे सुद्धा अपेक्षित वर्तन घडवून आणण्याची क्षमता किंवा अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता आणि सत्ता म्हणजे सुद्धा अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता. पण या दोहोंमध्ये फरक काय आहे तर सत्तेच्या मागे अधिबलनं असतात. ती अधिबलनं काही वेळा सकारात्मक असतात, काही वेळा नकारात्मक असतात. सकारात्मक अधिबलनांमध्ये लाभ देणं, बक्षीस देणं, त्याचा आमिष दाखवणं असे प्रकार असतात की म्हणजे अमुक एक गोष्ट केलीस तर तुला अमुक एक गोष्ट मिळेल. म्हणजे अमुक एका गोष्टीच्या लाभासाठी तशा पद्धतीचं वर्तन समोरचा माणूस करतो तेव्हा ते सत्ता संबंध असतात. किंवा अमुक एक गोष्ट जर तू केलीस तर तुझा अमुक एक तोटा होईल असं जेव्हा सांगून समोरच्या व्यक्तीचं वर्तन बदलण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सुद्धा ते संबंध हे सत्ता संबंध असतात. म्हणजे सत्तेच्या मागे अधिबलनं असतात आणि ही अधिबलनं सकारात्मक किंवा नकारात्मक अशा पद्धतीची असतात. सकारात्मक अधिवेशनांमध्ये लाभाचं म्हणजे बक्षीस किंवा काय म्हणायचं त्याला आणखीन भेटवस्तू देणं वगैरे या गोष्टी येतात. आणि नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही गोष्टींना मुकावं लागणं, दंड किंवा हानी एखाद्या गोष्टीची या उपायांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंब केला जातो किंवा तशा प्रकारची धमकी दिली जाऊ शकते. प्रभावामध्ये दडपण नसतं, सत्तेमध्ये दडपण असतं. हाच प्रभाव आणि सत्ता यांच्यातला मुख्य फरक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रभाव जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवरती पडतो तेव्हा त्याला कुठल्याही पद्धतीच्या अधिबलनांची आवश्यकता नसते. पण सत्ता संबंध निर्माण जेव्हा होतात तेव्हा त्याच्या मागे मात्र सकारात्मक आणि नकारात्मक अधिबलनं असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण सत्तेचे नेमके वेगवेगळे प्रकार कोणत्या पद्धतीचे आहेत ते पाहूया. क्रेस्पायनी यानं सत्तेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे बलसत्ता, दुसरा म्हणजे आमिष सत्ता, तिसरं म्हणजे प्रतिक्रियात्मक सत्ता, चौथं म्हणजे अडवणूक सत्ता, 5वा प्रकार जो आहे तो आकर्षण सत्ता आणि 6वा प्रकार जो आहे तो अनुनयात्मक सत्ता. क्रिस्पायच्या आधी बर्ट्रांड रसेल यानंही
काही सत्तेचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की एक धर्मगुरूची सत्ता, राजाची सत्ता, नेकेड पॉवर ज्याला नागरी सत्ता म्हणतात, क्रांतिकारी सत्ता, आर्थिक सत्ता, अशा शीर्षकांखाली खाली सत्तेच्या वेगवेगळ्या प्रकारांची चर्चा वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेली आहे. चर्चेच्या सोयीसाठी आपण सत्तेच्या प्रकारांची विभागणी काही भागांमध्ये करू शकतो. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे बलसाधनांवरती आधारित सत्ता. म्हणजे स्नायुबळ, शस्त्रबळ, विद्याबळ ज्याच्या हातामध्ये केंद्रित झालेलं असतं ते बलविहीनांवरती सत्ता गाजवत असतात. कोणाकडूनही आज्ञापालन मिळवण्याचं अंतिम साधन शक्ती किंवा सक्ती हेच असतं. जेव्हा दडपण, दबाव, आवाहन, अनुनय आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रभाव आज्ञापालनाच्या दृष्टीनं कुचकामी ठरतो तेव्हा बलप्रयोगाखेरीज दुसरा कोणताही उपाय उरत नाही, असं त्यामागचं गृहीतक आहे. आता राज्यातली पोलीस दलं किंवा तिन्ही सैन्य दलं ही शक्तीची रूपं असतात किंवा प्रतीकं असतात आपण म्हणूया. राज्यसंस्थेचं स्वरूप स्पष्ट करणाऱ्या पारंपरिक सिद्धांतामध्ये या बल सिद्धांताला महत्व दिलं गेलेलं आहे, ज्याला शक्ती सिद्धांत म्हटलं जातं. म्हणजे सत्तेचा अर्थ शक्ती या दृष्टिकोनातून घेतला जातो अशा सिद्धांतामध्ये. त्यामुळे समाजातील सर्वाधिक शक्तिमान व्यक्ती किंवा गट हा स्वाभाविक सत्ताधारक होणं आणि सत्तेचा संबंध युद्धातील विजयाशी किंवा भौतिक सामर्थ्याशी किंवा अतिमानवी शक्तींशी जोडला जाणं, त्याचप्रमाणे समाजातल्या आर्थिक उत्पादनाच्या साधनांच्या मालकींवरून आणि संपत्तीच्या वितरणावरून सत्तेची विभागणी सुद्धा करता येऊ शकते. म्हणजे अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला बलसाधनांवरती आधारित जी सत्ता असते ती समाजामध्ये दिसत असते, एका अर्थाने आपल्याला म्हणता येईल. दुसरी लाभांवरती आधारित असलेली सत्ता. म्हणजे सत्ताधारक काही लाभ देण्याची लालूच जशी सत्ता ग्राहकाला दाखवत असतो, त्याचप्रमाणे त्याच्याकडून आज्ञापालन न झाल्यास काही लाभ हिरावून घेण्याची धमकी सुद्धा त्याला देत असतो. म्हणजे सत्ताधारकाचा अनुग्रह व्हावा, त्याची अवकृपा टळावी आणि सत्ताधारकाकरवी आपल्या उत्कर्षाच्या वाटेत अडसर उभे केले जाऊ नयेत या दृष्टीने सत्ताग्राहक जो असतो तो निमूटपणे त्याच्या आज्ञांचं पालन करत असतो. अशी जी सत्ता असते त्याला लाभावरती आधारित अशा पद्धतीची सत्ता असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रतीकांवरती आधारित सत्ता. प्रतीक ही जनमानसावरती प्रचंड असा प्रभाव टाकत असतात. प्रतीक आणि विचारसरणी यांचं सुलभ प्रतिनिधित्व एका अर्थाने सत्ता करत असते असं म्हणता येईल. प्रतीक जी असतात ती जनतेकडून त्वरित आणि तीव्र प्रतिसाद मिळवत असतात. म्हणजे प्रतीकांच्या ठिकाणी ते एक प्रकारचं सामर्थ्य असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे मग कसं होतं की त्याचा वापर जो असतो तो सत्ताधारक करतो बऱ्याच वेळा. देशोदेशींच्या राष्ट्रध्वजामध्ये देशवासियांचं नागरिकत्व, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, त्यामागची तयारी, समर्पण भाव अशा अनेक गोष्टी प्रतीक रूपानं सामावलेल्या आपल्याला आढळते. नाझी राजवटींनी देखील त्यावेळी जर्मनीमध्ये प्रतीकांचा सत्तेसाठी भरपूर वापर केलेला होता आणि त्याची कमाल मर्यादा गाठलेली होती. त्यातलं एक मिथक सुद्धा याच्यामध्ये जास्त महत्वाची ठरतात. नॉर्डिक वंश हा खरा आर्यवंश आहे किंवा शुद्ध वंश आहे आणि त्यालाच जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीचं मिथक त्यावेळेला नाझी हुकुमशहांनी वापरलं आणि लाखो ज्यू लोकांच्या कत्तली त्यावेळेला घडवून आणलेल्या होत्या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात. म्हणजे प्रतीक माणसाला किती अमानवी बनवू शकतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याकडे सुद्धा
सांस्कृतिक वसाहतवादी सत्तेचं एक म्हणजे काय म्हणायचं त्याला ज्वलंत उदाहरण म्हणून महात्मा फुल्यांनी चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीच्या पुरुष सूक्तातले जे काही सिद्धांत आहेत किंवा दशावतारातल्या ज्या काही कथा आहेत चमत्काराच्या, विशेषतः बळी आणि वामनाची कथा, त्यांचा उहापोह केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जनमानसावरचा त्यांचा प्रभाव पुसण्यासाठी महात्मा फुल्यांनी मिथक भंजनाचा वापर केलेला आपल्याला दिसतो. प्रतीक हा सुद्धा प्रतीकांवरती टिकणारी सत्ता समाजामध्ये अस्तित्वात असते आणि त्याच्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. अलीकडे सगळ्या गोष्टींमध्ये जय म्हणण्याची जी काही प्रतीकं निर्माण झालेली आहेत जातीच्या आधारानं, ते सुद्धा याचंच एक लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक सत्तेचा प्रकार सांगता येतो तो म्हणजे विचार प्रणालीवरती आधारित सत्ता. विचारसरणी हे राज्यकर्त्यांचं एक अत्यंत प्रभावी शस्त्र असतं. अर्थात ते दुधारी असतं. म्हणजे विचारसरणी ही तर्कशुद्ध असायला पाहिजे किंवा तर्कसंगत तथ्यांवरतीच ती आधारित असायला पाहिजे. पण तसं ते असतंच असं नाही. फक्त ती किती प्रभावीपणे जनमानसावरती ठसवली जाते याला महत्व असतं. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरती कोण ते लुंगीवाले चुंगी भरायला आले हाकलून द्या त्यांना अशा पद्धतीची घोषणा केली होती दसरा मेळाव्यामध्ये. म्हणजे हटाव लुंगी बजाव पुंगी अशी ती घोषणा होती. आणि त्यावेळेला दक्षिण भारतीयांच्या बद्दलचा जो राग मराठी माणसामध्ये होता तो उफाळून आला आणि मुंबईमध्ये दंगली झालेल्या होत्या. म्हणजे विचारसरणीची ताकद काय असते हे आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. त्यामुळे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये सोव्हिएत युनियन, चीन किंवा पूर्व युरोपातल्या साम्यवादी राज्यसत्ता ज्या बळकट झाल्या त्याच्या मागे साम्यवादी विचार प्रणाली ही सगळ्यात मोठी त्याची भूमिका होती असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की हे दुधारी अस्त्र आहे की विचार प्रणालींचा ज्या सत्तांनी वापर केलेला असतो किंवा ज्या सत्तांनी जी काही आश्वासनं त्या विचार प्रणालीच्या माध्यमातून दिलेली असतात ती जर पूर्ण झाली नाहीत, कारण जनमानस त्यांनी भारावून जातं आणि हे भारावलेलं जनमानस जे असतं की त्यांना ते गाठणं जर शक्य झालं नाही तर त्यांच्या विरोधातही जाऊ शकतं. सर्वच साम्यवादी राजवटींनी हा अनुभव जो आहे तो 1990च्या दशकामध्ये घेतला आणि सोव्हिएत युनियन सारख्या साम्राज्यशाही बड्या राष्ट्राचा पराभव झालेला आपल्याला दिसतो विचार प्रणालीच्या आधारावर. त्यामुळे ते दुधारी अस्त्र आहे, पण त्याच्यावरती आधारित सत्ता असू शकते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटचा प्रयोग म्हणजे सांगता येईल प्रकार म्हणजे तो संमतीवरती आधारित सत्ता. लोकशाहीमधील सरकारकरवी कायद्यानुसार चालवली जाणारी जी राज्यसंस्थेची सत्ता असते ती सहमतीवरती आधारलेली सत्ता. जॉन लॉकनं जनसंमती हाच राज्याचा आधार असला पाहिजे अशा पद्धतीची जी भूमिका घेतली होती जनसार्वभौमत्वाची ती त्यामागे आहे. म्हणजे सरकार चालवण्यासाठी जनतेनं दिलेली संमती, दोघांच्या मध्ये करार झालेला असतो. नागरिक आपल्या हक्कांवरती मर्यादा टाकण्याचं जे बंधन आहे ते शासनाला देतात आणि त्या मर्यादांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. शासन सुद्धा नागरिकांनी दिलेल्या मर्यादा म्हणजे घातलेल्या मर्यादांमध्ये आपली सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नामध्ये शक्तीच्या वापराचा अधिकार सुद्धा नागरिक शासनाला देऊन टाकतात आणि तो प्रयोग सुद्धा कमीत कमी प्रमाणामध्ये व्हावा अशी लोकशाहीमध्ये अपेक्षा असते. म्हणजे राज्यसंस्था नीतिनियमांपेक्षा वरचढ नसते आणि तिच्या अस्तित्वाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन नैतिक असतं. त्यामुळं सत्तेचा वापर नैतिक दृष्टिकोनातून झाला पाहिजे अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती भूमिका
या सहमतीच्या सत्तेवरती आधारित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रकार आहे सत्तेचा तो म्हणजे आत्मिक बळावरती आधारलेली सत्ता, ज्याला आपण चारित्र्यावरती आधारलेली सत्ता असं सुद्धा म्हणू शकतो. एक वेगळा प्रकार अँडरसननी हा सांगितलेला आहे. त्याच्या मते महात्मा गांधी हे या प्रकारच्या सत्तेचं एकमात्र जगन्मान्य असं उदाहरण आहे. कारण या महात्म्याच्या पाठीशी प्रशिक्षित, कार्यक्षम, सशस्त्र, भक्कम नेतृत्व असणारी सेना नव्हती. तरी सुद्धा शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला वाकवण्याची ताकद गांधींनी आपल्या विचारातून दिली. इंग्रजी राजवट जी होती ती गांधींना घाबरत असे. म्हणजे चर्चिलनं एकदा असं म्हटलं होतं की गांधी प्रत्यक्ष रणांगणामध्ये शस्त्र घेऊन जर आले तर त्यांचा पराभव करणं ब्रिटिश सैन्याला किंवा ब्रिटिश सत्तेला सहज शक्य आहे. पण गांधी जो आत्मिक बळाचा वापर करतात निशस्त्र लढ्याचा, त्यामुळे साम्राज्यवादी शासन सुद्धा काही करू शकलं नाही. ती जी सत्ता होती ही सत्ता गांधींनी स्वतःच्या गुणांच्या आधारानं मिळवलेली होती, विचारांच्या आधारानं मिळवलेली होती, आत्मिक बळाच्या आधारानं मिळवलेली होती. कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, कुठलेही घोडेस्वार अवतीभोवती नव्हते किंवा सतत मागे पुढे करणाऱ्या श्रेष्ठींच्या ज्या कळसूत्री बाहुल्या अलीकडच्या राजकारणामध्ये दिसतात तसं गांधींच्या मागे कोणत्याही पद्धतीचं वलय नव्हतं. पण तरी सुद्धा या माणसानं लाखो भारतीयांचं नेतृत्व केलं. त्याची नोंद अँडरसनने घेतलेली आपल्याला दिसते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1921 मध्ये जे असहकार आंदोलन होतं ते असहकार आंदोलन स्थगित करताना गांधींनी फक्त सांगितलं की मला ज्या पद्धतीनं आंदोलन चालवायचं आहे त्या पद्धतीच्या आंदोलनामध्ये जाळपोळ किंवा हिंसेसारखे प्रकार अंतर्भूत नाहीत आणि म्हणून हे आंदोलन मी स्थगित करतो आहे. त्यांच्या म्हणण्याला लाखो भारतीयांनी त्यावेळेला प्रतिसाद दिला होता. ही वस्तुस्थिती आहे. नोआखालीमध्ये हिंदू मुस्लिम दंगे उसळलेले असताना कोणत्याही पद्धतीचा फौजफाटा बरोबर नसताना सुद्धा गांधी बिनदिक्कतपणे रस्त्यावरती उतरत होते आणि फिरू शकत होते. आजच्या राजकारण्यांना मागे मागे पोलीस लागतात. हा दोन सत्तांमधला असलेला फरक आहे, हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आत्मिक बळावरती सुद्धा एखादी व्यक्ती सत्ता निर्माण करू शकते आणि आपला प्रभाव निर्माण करू शकते असं आपल्याला म्हणता येईल. असे हे सत्तेचे प्रकार जे आहेत ते आपल्याला सांगता येतात. आज इथे आपण थांबू. धन्यवाद.